वेलकम फ्रेंड्स. सगळ्यात अगोदर जे आहे तुम्ही हा स्क्रीनशॉट बघा. या स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला दिसते व्ह्यूज बघा किती आहेत. पहिल्या व्हिडिओला, दुसऱ्या व्हिडिओला, तिसऱ्या व्हिडिओला आणि चौथ्या व्हिडिओला 31,000, 30,000, 26,000, 27,000 अशी व्ह्यूज आहेत. ठीक आहे. हां, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, समजा आपली ऑडियन्स किती आहे, सबस्क्रायबर किती आपले 43,000 सबस्क्रायबर आहेत. ठीक आहे. खूप मोठी ऑडियन्स आहे आणि शिक्षक भरतीमधलं मेन चॅनल आहे. ठीक आहे. आता यांनी काय केलं आहे, एक गृहस्थ असे बोलले की कट ऑफ संदर्भातचे जे व्हिडिओ असतात तर कट ऑफ कोणीच सांगू शकत नाही. आणि आपणही सांगितलं होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये की कट ऑफचा जो असतो तो एक अंदाज असतो. तो किती, कोणत्या उमेदवाराला किती स्कोअर आहे, आपण शिक्षक भरतीमध्ये होप्स ठेवावे किंवा न ठेवावे, आपण पुढच्या टेटची तयारी करावी का, किंवा या शिक्षक भरतीमध्ये पसंतीक्रम देताना आपण कशी काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्याला जर समजा आपल्याला असं वाटलं की इथे कट ऑफ जास्त जाणार आहे, मग आपण त्याच जिल्हा पसंतीक्रम द्यायचा जिथं मेरिट कमी जाईल, हा फायदा होणार आहे. आणि विशेष म्हणजे आता एक तुम्हाला शॉकिंग गोष्ट सांगतो. यांनी काय केलं आहे, आता जे होते मी नाव नाही घेणार कारण की मला माहिती आहे व्हिडिओमध्ये नाव मला घ्यायची का आवश्यकता नाही, तुम्हाला कळेल काय काय. ठीक आहे. आता यांनी काय केलं आहे, यांनी एक बॅच परचेस केली. ठीक आहे. मी आता तुम्हाला हिशोब सांगतो. बॅच परचेस केली कोणती, गायडन्स बॅच. पसंतीक्रम देण्यासाठी गायडन्स बॅच कोण घेतो मला सांगा तुम्ही. ठीक आहे. मोठमोठे जे क्रिएटर आहे यूट्यूबवर शिक्षक भरती संदर्भातले चॅनलचे, जे चांगले होते त्यांनी गायडन्स बॅच तयार केल्याच नाही. यांनी गायडन्स बॅच तयार केली. आता मला सांगा, समजा तुम्ही विचार करा की किती विद्यार्थी परचेस करत असेल एक बॅच. एक बॅच परचेस केली एका विद्यार्थ्यानं, समजा एक उमेदवारानं 1,000, समजा 999 बॅचची फी ठेवली आपण किंवा 1,000 धरली आपण, मला नाही माहीत किती फी आहे, 1,000 असेल 2,000 असेल, मी मिनिमम धरली 1,000 फी आहे. जर समजा आपले सबस्क्रायबर समजा 42-43,000 सबस्क्रायबर माझे धरा, तर आपण त्यातले कमीत कमी 10,000 तर घेतात बॅच. बरं 10,000 नाही घेतले, 1,000 तर घेतील. 1,000 नाही घेतले, समजा 1,000 लोक तर घेतील बॅच. ठीक आहे. 43,000पैकी 1,000 लोक तर घेणार का नाही, तर 1,000 करूया आपण याला. 1,000 मल्टिप्लाय विथ 1,000. ठीक आहे. किती होतं बघा, बॉफ 10 लाख रुपये होतात. किती होतात, 10 लाख रुपये फक्त 20 दिवसाची. ठीक आहे. आता तुम्हाला अजून सांगतो, 20 दिवस नाही, 5 दिवस दिले होते, 10 दिवस दिले होते पसंतीक्रम देण्यासाठी. नंतर आता जर समजा एक बॅच 1,000 रुपये किंवा 999 फी आहे तुमची, 1,000 रुपये फी आहे आणि 2,000 विद्यार्थ्यांनी नुसती बॅच परचेस केली तर 20 लाख होतात. आणि जर तुम्ही विचार करा की नुसते फक्त 4-5 हजार विद्यार्थ्यांनी जर बॅच परचेस केली तर 50 लाख. आणि जर समजा 10,000 त्यांच्याकडे खूप सारं सबस्क्रिप्शन असेल पोरायचं आता, तर जर समजा उदाहरणार्थ जर 10,000 विद्यार्थ्यांनी बॅच परचेस केली, 10,000 शिक्षक बरे 1,70,000 उमेदवार होते. ठीक आहे. 10,000 उमेदवारांनी बॅच परचेस केली, 10,000 गुणिले 1,000 किती होतात, आकडा सांगू नाही शकत मी, तुम्ही करा कमेंटमध्ये, मला सांगा आकडा किती आहे. ठीक आहे. म्हणजे याचा विचार करू नका तुम्ही एवढी मोठा हा या. ठीक आहे. आणि तुम्हाला जर एवढं प्रामाणिकपणा होता ना विद्यार्थ्यांबद्दल, तर त्यावेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये येऊन, मी माझ्या अभ्यगोधारकांना किंवा माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी मी लाईव्ह येतो, लाईव्ह आलो, लाईव्ह अपडेट दिल्या, सगळ्या अपडेट मी लवकरात लवकर दिल्या. तर मी असे पैसे नाही घेतले कोणाकडून, मला असे बॅच चालू करता येत होते पण मी बॅच चालू नाही केली, रुपयाने घेतला एखाद्या विद्यार्थ्याकडून, पण तुम्ही पैसे गोळा केले विद्यार्थ्यांकडून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे तर घेतले, पण तुम्हाला असं नाही करता आलं की आपण एखादं लाईव्ह सेशन ठेवावं किंवा ज्यावेळेस पसंतीक्रम देण्याची तारीख जिथून सुरू होते आणि जिथपर्यंत संपते, तर तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे होतं, लाईव्ह सेशन घेऊन तुम्ही विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आहेत, तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचे, कसे द्यायचे ते करायला पाहिजे होतं. पण तुम्ही काय केलं नाही. त्यासाठी नाही, तुम्हाला जर काही गोष्टी हव्या असतील तर गायडन्स बॅच. आता तुम्ही म्हणसाल गायडन्स बॅच प्रत्येकाला कंपल्सरी केली नव्हती, ज्यांची इच्छा होती त्यांनी घेतली. आता घेतली त्यांनी ज्यांना इच्छा होती त्यांनी घेतली, पण तुम्ही त्यांना सांगितलं का बाकीचे विद्यार्थ्यांसाठी तुमच्यासाठी पार्शलिटी केली का, जे गरीब विद्यार्थी आहेत, जो पैसे नाही, मग त्याला समजा उदाहरणार्थ पहिला अगोदरच तो नोकरीला नाही, तो गरीब आहे आणि तो पैसे देऊ शकत नाही, त्या विद्यार्थ्यांना काय करायचं होतं. आणि तुम्ही काय सांगताय की नाही, एखादी कमेंट जर आली तर त्या कमेंट फक्त एखादी कमेंट उचलता तुम्ही, नाही अशी आहे, ही कमेंट अशी आहे. आमच्या व्हिडिओवर 50-100 कमेंट तशा आहेत, चांगल्या कमेंट ज्या आहेत त्या आम्ही शॉप कधी करत नाही आणि आम्ही विद्यार्थ्याकडून पैसे नाही घेतले. ठीक आहे. आता हा शेवटचा व्हिडिओ होता. ठीक आहे. पुढचा व्हिडिओ आला थोडाफार की त्यानंतर रिटर्न व्हिडिओ एक्सपोज करणार किंवा सगळ्याच गोष्टी काढणार मी, मागे पुढच्या सगळ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी काढणार मी. ठीक आहे. लास्ट वॉर्निंग आहे ही. आणि आपल्या अभ्यगोधारकांना जे आहे तुम्ही नॉर्मल राहा, काही टेन्शन नका घेऊ. हा व्हिडिओ याच्यासाठी होता की मार्केटमध्ये जे हवा तयार करतात काय नाही देतात त्यांना काहीच गरज नसते. जळते किंवा दुसऱ्याची प्रगती होत असली, समजा आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येऊ राहिले, मग ते आता व्हिडिओला व्ह्यूज दुसरं आले, अरे याच्या व्हिडिओला कसं काय 30-30, 40-40, 50-50 किंवा 20-20, 30-30 हजार व्ह्यूज जर आले, असे व्ह्यूज यायला नाही पाहिजे. आपलेच व्हिडिओ चालायला पाहिजे, आपलेच व्हिडिओ पाहायला पाहिजे लोकांनी, त्यावेळेस अशी गोष्ट होते. ठीक आहे. तर काय असतं, प्रत्येक वेळेस जे आहे समजूतदारपणा जो असतो ना तो असतो, मॅच्युरिटी नाही अजून. ठीक आहे. मॅच्युरिटी कमी आहे. तर आय होप असाच व्हिडिओ होता किंवा या संदर्भात व्हिडिओ होता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.